स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला माहितीच असेल आज आमच्या अंशूचा बर्थडे आहे। तर बर्थडे गर्ल बघा, ही बघा आमची बर्थडे गर्ल। सकाळी उठल्यापासून इतकी खुश आहे ना, माझा बर्थडे त्यामुळे हे करायचं ते करायचं असं सगळं चालू होतं। आणि त्याची अगदी सकाळपासून तयारी चालू आहे। तयारी करता करता खूप वेळ झाला। थँक्यू सगळ्यांनी अंशूला छान छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल। तर तुम्ही म्हणाल हे काय सुरू आहे, हे काय म्हणजे हे करायचं सगळं डेकोरेशन्स वगैरे चालू आहे। तर हे ना मी काय करते ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो। तर सकाळी आता वाढदिवस म्हणजे खरंच म्हणजे प्रत्येक आईवडिलांच्यासाठी आपल्या मुलांचा वाढदिवस हा अगदी म्हणजे सणासारखाच असतो। जसं सणाला आपण छान छान तयारी करत असतो त्या पद्धतीनं अगदी घरगुती पद्धतीनं आम्ही तिचा हा दिवस खूप छान करायचं ठरवलं होतं। तर त्याच्यासाठीच ही अभ्यंग स्नानासाठी डेकोरेशनची सगळी तयारी चालू होती। छान असं आम्ही ओपन गॅलरीमध्ये डेकोरेशन ठेवलेलं होतं। तिथं मग थोडा वेळ म्हटलं डेकोरेशन वगैरे करावं। तर इथंच मी एक टब घेतला होता आणि त्या टबाला आता काहीतरी डेकोरेट करायचं। त्यामुळं गणपतीसाठी जे आपण झेंडूचे फुलांचे वगैरे माळा असतात तेच वरती एक लावून दिलं आणि छान त्याच्यामध्ये मग पाणी वगैरे दिलं, ठेवलं। गुलाबाच्या पाकळ्या हे असं छान केलं होतं आणि ते बघूनच ती इतकी खुश झाली होती ना, म्हणजे त्याला एवढं केलं त्याचं काय हे झाल्यासारखं सफल झाल्यासारखं वाटलं। आणि मग ते सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर इकडे बाबांनी आज तिच्या सुट्टी घेतली होती, कारण तिच्या बाबांशिवाय तर बड्डे काय होणारच नाही। त्यामुळे अगदी सकाळपासून आमची तयारी चालू होती। मग सकाळी आता तिचं औक्षण वगैरे करायचं होतं। तर त्याच्यासाठीच आहे ना छान आम्ही वेगवेगळी फुलं आणली होती। तर यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या काहीतरी म्हणजे पाव किलोला थोडेसे कमी आणि झेंडूची फुलं मिक्समध्ये होते। त्याच्यामध्ये ही ऑरेंज कलरची आणि थोडीशी येलो कलरची आणि बाकी अजून थोडीफार मिक्स या पद्धतीनं आणली होती। तर हे कट करायचे असे छोटे छोटे चालले होते। थोडेफार मी आधी केलं आणि त्याच्यानंतर तिच्या बाबांनी केलं सगळं। मग तोपर्यंत मी अंशूचं आवरून घेतलं। तर अंशू पण छान तयार रेडी झाली होती आता, कारण तिला हे सगळं तिनं ना म्हणजे सगळं आम्हाला म्हटलेली की आम्हाला हे मम्मा हे पाहिजे ते पाहिजे वगैरे असं। आणि त्याच्यासाठीच म्हटलं आपण करावं, कारण आपलं कसं असतं की आपल्या मुलांना म्हणजे आपलं जे कधी काही झालं नसेल किंवा आपल्या पहिलं तर असं कधी काही नसायचं किंवा डेकोरेशन म्हणा किंवा वाढदिवस म्हणा हे असं जास्त व्हायचं नाही। म्हणजे आमच्या तर वेळेला काही एवढं हे व्हायचं नाही काय नाही। त्यामुळं असं आपल्या प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांना छान असं डेकोरेशन करावं किंवा व्हावं सगळं असं। त्यामुळेच इथं आम्ही दोघांनीच तयारी सगळी केलेली होती। मग इथं ते फुलांचं डेकोरेशन तिचं बाबा करत होते आणि तिचे बाबा देखील खूप छान आहेत, म्हणजे क्रिएटिव्ह आहेत। तर ते खूप छान सगळं डेकोरेशनपासून सगळं करत असतात। आणि हे बघा या पद्धतीनं असं छान डेकोरेशन हे फुलांचं असं हे केलेलं होतं एंट्रीसाठी, म्हणजे ती आतमध्ये येणार होती। तर आणि बाहेर मी थोडंसं असं जी शिल्लक राहिलेली होती बाकी फुलं त्याची थोडीशी रांगोळी केली। छान असं औक्षण वगैरे केलं, तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या। तर ती बघा किती छान स्माईल करते। करता औक्षण वगैरे करता तिला गिफ्ट देता अगदी दुपार होऊन गेली। आणि इथं अंशूची आत्या आहे ना, ती खूप छान अशी रांगोळी काढणार होती। तर ती नेहमी कोणत्या कार्यक्रमाला छान रांगोळी काढते। तर आज केकची छान अशी रांगोळी ती काढत होती आणि त्यात दुपारपासून लाईट नव्हती, त्यामुळं पण पावसाचं वातावरण वगैरे होतं। त्यामुळं आता म्हटलं लाईट वगैरे राहते की नाही, आणि नेमकं असंच झालं। यावर्षी बड्डेला लाईट पूर्ण आहे ना गेली होती। तर इकडं मग या प्रकारची अशी रांगोळी छान झाली होती। तर रांगोळी कशी झाली आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आणि अगदी केक जसा आपला असतो त्या पद्धतीचा केक वगैरे कलर भरून झाले होते तिचे, आणि खूप छान रांगोळी काढली होती अंशूच्या आत्याने। तर थँक्यू। आणि त्याच्यानंतर इकडं
अंशूला हे गिफ्ट आणलेली आहे बरं का सायकल. तर आज बड्डे दिवशी तिला द्यायची होती. ती झोपली आहे तोपर्यंत तिला तिच्या बाबांचं आणि मामाचं छान असं डेकोरेट करायचं चालू होतं ते. तर सायकल ती बघून आहे ना तिला सरप्राईज द्यायची होती सायकल. त्या सगळेजण वाट बघत होते की आता कधी अंशू उठणार आणि तिला छान असं सरप्राईज द्यायचं होतं. आज आमच्या घरात फक्त सेलिब्रेशन डेकोरेशन एवढं चालू होतं, म्हणजे आनंद सगळ्या वाटत होता जणू काही एखादा मोठा कार्यक्रम आहे. माझी स्वयंपाकाची तयारी देखील चालू होती. त्याच्यानंतर तर या स्वयंपाकासाठी मी आलू छोले बनवणार होते. तर त्याच्यासाठी सगळं हे कांदा टोमॅटो पेस्ट आणि जवळजवळ 15 ते 20 लोकांसाठी मी हे भाजी बनवणार होती. तोपर्यंत आमच्या अंशू इकडं गाढ झोपी गेली होती. तर तोपर्यंत माझं सगळं स्वयंपाक बनवण्यासाठी मी एकटीच तयारी करत होते दुपारपासून. आणि मग हे बघा इतकी छान सुंदर अशा आत्यानं रांगोळी काढलेली होती. आणि असं वाटत पण नव्हतं की रांगोळी एवढी अशी तिनं हातानं वगैरे काढलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. हे चांगलं करा रे डेकोरेशन. हा 2 माणसं आहे ते डेकोरेशन. चांगलं एकदम मस्त झालं पाहिजे बरं का. कसला टेबल केक का आपल्या त्या स्टूलवर वगैरे ठेवायचा. कुणाचा त्यांनी वर ठेवलाय. अंशू छान झोपेतून उठली आणि तिला झोपेतून उठल्यानंतर हे असं सायकलचं छान असं सरप्राईज दिलं. तर सायकल घेण्यामागचं एकच की ती ना जवळजवळ वर्ष झालं आम्हाला मागते की बाबा मला सायकल घ्या, मोठी सायकल घ्या. आणि तिला मग मागच्या वर्षी तिला सांगितलं की बाळ तुझ्या येणाऱ्या बड्डेला आपण सायकल घेऊ. आणि ती अगदी तेव्हापासून वाट बघते की सायकल घ्यायची. सारखं आठवण करून देत होती बरं का की बाबा मला सायकल घ्यायची आहे. तर तिला छान असं तिच्या काकांकडून आणि बाबांकडून तिला बड्डेचं गिफ्ट म्हणून ही सायकल छान घेतली. आणि ती सायकल इतकी आवडली आहे ना तिनं आता चालूच केली ते चालवायला वगैरे. आणि त्यानंतर या दोघांचं इकडं छान असं डेकोरेशन करायचं चालू होतं. घरात तर इतका सारा असा पसारा पडून गेला होता. आणि डेकोरेशन करायचं म्हणजे दिवसभर आम्ही त्यातच होतो. आणि त्या डेकोरेशनमुळे खूप वेळ गेला. आणि त्यात का नाही पावसाचं वातावरण खूप झालं होतं आणि पाऊस खूप पडला, जेणेकरून वारं हे होतं, त्यामुळं बऱ्यापैकी लाईट गेलेली होती. तर पुढं तेच बघण्यासारखं आहे की आम्ही बड्डे कसा सेलिब्रेट केला. हे तुम्ही नक्की पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हा असा बड्डे पहिल्यांदाच पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देखील आज खूप हेल्प केली. त्याला आज दिवसभर सुट्टी होती, त्यामुळं डेकोरेशनसाठी सगळं म्हणजे सामान वगैरे आणायला आम्हाला देखील खूप मदत केली होती. कारण दुपारी कोणीच नव्हतं आणि इकडं सगळ्यांचं डेकोरेशन वगैरे चालू आहे. सगळ्यांचं प्रत्येकाचं काहीतरी चालू होतं आणि माझ्याकडे होतं ते स्वयंपाकाचं. तर मी छान असं स्वयंपाकाची तयारी केली होती. त्यामध्ये 15 ते 20 लोकांसाठी छोले मसाला, आलू छोले मसाला, दाल तडका आणि हे चपात्या आणि थोडंसं काहीतरी तळण वगैरे असा मेनू होता. तर हे रात्री आहे ना चपाती थोडा लेट झाल्या होत्या, तर चपातीसाठी आम्ही सगळे बनवायचं चालू होतं. आणि इथं अंशूच्या 2 आत्या आहेत, तर त्यांचं चपाती बनवायचं चालू होतं. आणि अंशूची मावशी आहे ती चपाती भाजत होती. तोपर्यंत वेळ झाला होता, जवळजवळ 7 वाजून गेले. आणि मग माझी इकडं बड्डेची वावाची आवरावर चालू झाली. त्यानंतर मग अंशूच्या बड्डेसाठी एवढे सगळे छान आले होते, जमले होते, पण नेमकी लाईट नव्हती. त्यामुळे हा आमचा असा अंधारातच बड्डे चालू होता. तर अंधारातच फक्त काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आता आजच लाईट गेली होती. पण छान झाला बड्डे, फक्त लाईटची कमी होती. त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं मस्त आणि सगळ्यांनी छान जेवण झालं आहे असा छान रिस्पॉन्स घेतला सगळ्यांच्याकडून. तर असा छान वाढदिवस झाला. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. अगदी गावाकडं असल्यासारखं आज म्हणजे काल फील झालं होतं की गावाकडं जसं उन्हाळ्यात लाईट सारख्या जातात ना त्या पद्धतीचं असं झालं होतं वातावरण काल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.